तर नमस्कार फॅमिली, आज आहे ना आमच्या कॉलेजला आहे ना, काल मी सांगितलं होतं म्हणजे ॲन्युअल फंक्शन आहे, त्यातला आज पहिला दिवस आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आम्हाला कॉलेजला जायचंय. मग पुढं कसं कसं होणार आहे. कॉलेजमध्ये आलेलं आहे तर आणि ना फोटोशूटच चालू आहे. संजना तोंड सोडा ग, तिकडं फोटोशूट, इकडं फोटोशूट, इकडं फोटोशूट. वा, मोनिका तर कधी तोंड लपवण्याशिवायचा दिवसच जाणार नाही. हे बघा आमच्या कांचन मॅडम. कांचन, अरे यांचा काढी ती बाई. वा वा वा, मस्त काढा. ऐ माझ्या पण काढा ना कुणीतरी. चला आता वरती जायचंय, कार्यक्रम वर आहे. मुलींचा ना एकच आहे कार्यक्रम, कुठं का असं ना फोटो काढल्याशिवाय भागतच नाही. संजना तोंड सोड. फायनली आता क्लास मध्ये आगमन करायचं आहे. स्मिता खूपच भारी दिसते. साक्षी पण क्लास मध्ये वेलकम झालेलं होऊ शकतात. डेकोरेशन कसलं छान केलेलं आहे. नाईस. मुली तर डान्स करायला लागले. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर आलेला आहे, नुसता धिंगाणा चाललाय. साऊंड कमिटी आम्ही काय नसतं फोटो ये कैसी लड़की है. माझी एंट्री आहे. एकदम भारी एंट्री आहे. काही ना पाहिजे तुझ्याकडून, बघू दे फक्त मन भरून. माझ्या या काळजाव केलं या वार. इस्ता चिस्ता हवा तुझा प्यार, तुझ्या जशी नाही. समजलं का तुम्हाला? सोनाली म्हणतात मला. हवा तुझा प्यार, तुझ्या जशी नाही कोणी, मला तूच हवी यार. तुमच्या ऑपोजिशन आहे. लिप्स हॅलो. गेम्स मध्ये ना असंच असतं. ओके ओके. वेळ कशाची ग कांचन? आता वेळ आहे जेवणाची. जेवणामध्ये बघा नाश्ता म्हणून समोसा. पाहू शकतात फॅमिली, आपल्याला फॉलोवर भेटायला आले ते थेट घरी. काय नाव आहे? सांगतो ना. विशाल संजय खेडकर, शुभम विशाल सिद्धार्थ खेडकर, हर्षद. तर सगळे घरचे पारगाचे आहेत ना. तर आज यांचा 10वीचा सेंडअप झालेला आहे आणि मस्तपैकी आम्हाला भेटायला आलेलं. बरं झालं, सोनाली पण कॉलेजवरून जस्ट आली आता आणि इथं फोटो वगैरे काढलेले आहेत. कसे वाटतात व्हिडिओ आमचे? मस्त वाटतं, एकदम भारी. सपोर्ट करीत जा बरं का. हो नक्की. तर तुम्ही सगळ्यात मित्रांनो सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. जेवढं शेअर करता येतील तेवढं करा. ऐका भावाचा, ऐका आमचं जरी नाही ऐकलं तरी भावाचा ऐका, काय विषय नाही आहे. तर हा पाहू शकतात राहुल उभा राहिला, पण तो एडिट करीत असेल आमचा व्हिडिओ आहे का. तर हा आपला कॅमेरामॅन. तर फायनली फॅमिली पाहू शकतात, सोनाली आता भांडे घासते. सोनाली जस्ट कॉलेजवरून आलती आणि कॉलेजवरून आल्यानंतर फॅन लोक भेटायला आलते. तर त्यांना भेटलं, फोटो वगैरे काढले, जेवण वगैरे केले. आता सोनाली भांडे घासते. आणि सोनाली एखाद्याने मग मी इतकी नटली खटले होते, मला नुसतं भांडे घासून ठेवले असते. हा ना. नाही आता नाही, आता काय झालं आहे आता ना, मग तेवढंच राहिले मला, फक्त भांडे घासायचंच राहिले माझं. ते पण आता मला तुझ्याकडून ट्रेनिंग घ्यावं लागेल. दी उठ उठ उठ, मी घास. उठ 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 उठ. झालं काय झालं कुणी म्हणून. बघा अजून डोळ्याला काजळ आहे, इकडे बघ. काय काय अप्सरा दिसत होते. अजून डोळ्याला काजळ आहे सोनालीचं, काजळ पण उतरलं नाहीये. तरच भांडे बिंडे तर भांडे वगैरे घासते. ते सासूबाई असतं तर एवढं करावं नसतं लागलं, पण आता त्या गावाला गेलं नेमकं. ऐका सासूबाई, म्हणजे सोनाली सासूबाई ऐका,
तुम्ही गावाला गेलात तर सोनालीवर लय लोढा आलेला आहे आणि तुम्ही अजून त्यामुळे 5-6 दिवस मस्तपैकी तिथं राहा ही माझी विनंती आहे कळकळीची. म्हणजे सोनालीला जरा तिची जिम्मेदारी कळल काय आहे ती. बर बर. तर अय हे का बघा हाटकोली मार खायचा का जास्त झालं हॉटीज मार. सांग का हॉटीज मार. मला माहितच नाही. तर ऐक ना हा काय जीजी फार्मासिस्ट कोण आणलं का शुभमकडे गेलेच नाही मी. भराच्या म्हशीला टोनगा बाई. आजीची रिएक्शन बघितली का भाई भराशीच्या म्हशीला टोनगा कैसे अब हम चारा पानी कर रहे हैं हमारे जानवर को. देख सकते हैं हमने अभी लाए मका. अभी सोनाली पाज रही है पानी. तो देखो हमारे जनावर. कधी पाणी पाजलं ते पुरं पाणी नाही पिले एवढं. फायनली ना माझा आता गुराला चारा वगैरे टाकून झालेला आहे आणून टाकून झालेलं आहे तरी अजून सोनालीचं शेणच चालू आहे. काय सोनाली झाडायचंय मला. किती मोठं झाडायचं आहे. सकाळी असं होते थोडं काम कमी होते दादा. हो का. तर फायनली तिकडे आमची गुरं आहेत ना तिकडला 15 शेण वगैरे टाकलं आहे सोनालीने आणि आता इथलं टाकते पटांगण झाडते अंगण झाडते. तर सायंकाळच्या वेळी अंगण झाडणे खूप चांगलं असतं. ह्या टायमाला लक्ष्मी असते. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आणि नवीन ब्लॉग बनवायसाठी हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और शेयर कीजिएगा.